चालू केलं का? स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र जनार्दन शिंदे आणि जय बजरंगबली भूजल संशोधक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आपल्याला कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन कशी ओळखायची याबद्दल सांगणार आहे. खास करून जे नवीन नारळावरती पाणी बघतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे, कारण जुन्याला तर माहिती आहे कशा ओळखायच्या पाण्याच्या आणि कोरड्या. पण जे नवीन असतात ते काय करतात, असा हातावर नारळ उचलला, हा दिला पॉइंट काढून, शेतकऱ्यांनी बोर मारला, कोरडी लाईन असली गेला फेल. कारण कोरड्या लाईन वर बी हातावर नारळ उचलतो आणि पाणी असणाऱ्या लाईन वर बी उचलतो. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे. तर आता ही लाईन आहे, आपण लाईन शोधून घेऊ. बघा इथं आपल्याला लाईन सापडलेली आहे. तर आता आपण हिची जाडी प्रथम काढून घेऊ, म्हणजे रुंदी किती आहे लाईनची हे. आता खाली बसायचे असं आणि दोन बोट सरकीत असे समोर न्यायचे आपल्याला, कारण लाईनची रुंदी किती हे कळणार आहे. जिथे पहिली मोमेंट होईल तिथे अशी एक रेस वाढायची आपल्याला. आणि आता परत दुसऱ्या साईडने जायचंय. दुसऱ्या साईडने आल्यावर तसंच करायचंय, लांबून दोन बोट सरकीत आणायचे आणि जिथे पहिली मुवमेंट होईल तिथे रेस वाढायची. हा बघा इथे नारळाची पहिली मुवमेंट झालेली आहे, इथे रेस वाढायची. हा बघा ही झाली आता लाईनची जाडी. दिसते का? रेस दिसतात. हा बघा ही लाईनची जाडी झालेली आहे. तर आता आपल्याला लाईन तर सापडलेली आहे, पण आता महत्वाचा मुद्दा आहे, लाईन नारळ तर उचललेला आहे, पण महत्वाचा मुद्दा हा आहे की नारळ लाईन कोरडी आहे की पाण्याची आहे. तर आता आपण परत एकदा लाईन चेक करून घेऊ. लाईन वर तर फुल नारळ उचलतोय, पण आता ही कोरडी आहे का पाण्याची आहे हे बघण्यासाठी आपल्याला आता लाईन वर चालायचंय. आता 5 फूट इकडे चालत जायचंय. हा बघा लाईन वर चालतो मी, त्या दिशेने अजिबात नारळ उचलत नाहीये. आता आपल्याला परत दुसऱ्या दिशेने चालत जायचंय. आता ह्या दिशेने चालल्यावर हातावर नारळ उचलतोय लाईनवर, हा फुल स्पीड मध्ये उचलतोय. याचा अर्थ हा आहे की ही लाईन बिलकुल पाणी नाही, याच्यात संपूर्ण लाईन कोरडी आहे. आणि त्याच्यामुळे नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ होता. नवीन पानाळी काय करतात, नारळ उचलला, पॉइंट काढून दिला, कोरडी लाईन असती, पॉइंट फेल गेला. तर शेतकऱ्याचा पॉइंट फेल जाऊ नये त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता. धन्यवाद. जय बजरंगबली.